नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण प्रथम वर्ष कला शाखेसाठी जे कथेचं पुस्तक आहे समकालीन मराठी कथा या पुस्तकातील बाजा नावाची जी कथा आहे उषा किरण आत्राम यांची बाजा नावाची कथा आज आपण अभ्यासणार आहोत. उषा किरण आत्राम यांनी लिहिलेली ही बाजा नावाची कथा आहे. तर प्रास्ताविकामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा विचार करता येऊ शकतो, तर ही साधारणतः जी कथा आहे ती आहे आदिवासी कथा. दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी साहित्याचे प्रभाव 1960 ला आले आणि त्याच्यानंतर 1980च्या दरम्यान मराठी साहित्यात आदिवासी साहित्याचा स्वतंत्र व परिवर्तनशील प्रवाह निर्माण झाला. आज या प्रवाहाने साहित्यामध्ये मराठी साहित्यामध्ये आढळ असं स्थान निर्माण केलेलं आहे. अर्थात त्या अगोदरही मराठीत मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजातील साहित्यिकांनी आपल्या अनुभवाच्या कक्षा ज्या आहेत त्या व्यापक करून सहानुभूतीपोटी आदिवासी जमातीच्या जीवनावर आपल्या लेखणीतून प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. या सगळ्या लेखनामागे मानवी स्वभाव कुतूहल जरी असलं तरी अनेक लेखकांनी आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाला, त्यांच्या शोषणाला, पिळवणुकीला, शेठ सावकारांकडून होणाऱ्या फसवणुकीला आपल्या लेखनाद्वारे वाट करून दिलेली आपल्याला दिसते. किंबहुना आदिवासींच्या जीवन जाणीवांचा प्रामाणिक शोध घेण्याचा प्रयत्न या लेखकांनी केलेला आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाच्या सार्वत्रिकरणामुळे आदिम जमातीतून संवेदनशील, सृजनशील व जागृत आत्मभान प्राप्त झालेली साहित्यिकांची पिढी निर्माण झाली आणि या पिढीने महाराष्ट्रातील आदिम, आदिवासी, डोंगरी, दुर्गम, अरण्यवासी क्षेत्रातील अनुभव विश्व आपल्या कलाकृतीच्या व पारंपरिक लोकसाहित्याचा विषय केला आणि आदिवासींच्या सर्वांगीण उत्थानाचा प्रश्न घेऊन प्रस्थापित समाज व्यवस्थेला जाब विचारण्याचं काम केलं. लेखणीतून तो जाब जो आहे तो त्यांनी विचारला. अलीकडे तर आदिवासी साहित्य चळवळ परिवर्तनवादी दृष्टीने मार्गक्रमण करीत नव्या दिशेने वाटचाल करीत असताना आपल्याला दिसते. म्हणून आदिवासी साहित्य म्हणजे आदिवासी कलावंताने घेतलेला त्यांच्या अस्मितेचा शोध आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं आणि आजच्या सामाजिक वास्तवाचं साहित्यातून रेखाटन करीत घेतलेला भविष्याचा वेध आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आदिवासी साहित्य या आदिमांच्या जगण्याचा व त्यातील मूल्य कल्पना व धारणांचा अस्सलपणे शोध घेते. मुळातच आदिवासींचे जीवन व जीवनाचे संदर्भ खूप वेगळे आहेत आणि म्हणून आदिवासी अस्मितेचा व अस्तित्वाचा खरा शोध आदिवासी लेखकच घेऊ शकतात. या भूमिकेतून अलीकडे अनेक आदिवासी लेखक, समीक्षक, विचारवंत आपली अभिव्यक्ती स्वतंत्र मांडण्याचं काम करतात आणि याचं कारण आदिवासी साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग आहे. किंबहुना निसर्ग हा आदिवासींच्या जीवनाचा मूलाधार आहे आणि आदिवासी साहित्य हे मराठी साहित्याचं वैभव लेणे आहे असा साहित्याचा सर्वत्र गौरव होताना आपल्याला दिसतो. असं जरी असलं तरी आदिवासी साहित्य हे केवळ मराठी साहित्याचे नव्हे तर विश्व साहित्याचे वैभव लेणे आहे. अशी जेव्हा पहिलं विश्वातील साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये त्याची थोरवी आणि वेगळेपण आपल्याला व्यक्त केलेलं दिसतं. ललित साहित्याच्या सर्व प्रकारामध्ये या साहित्याने आपला ठसा उमटवलेला आहे. कविता असेल, कथा असेल, कथा या वाङ्मय प्रकारांमध्ये आदिवासी लेखकांची अभिव्यक्ती महत्त्वपूर्ण आहे. नवोदित लेखक तर याकडे खूप गंभीरतेने पाहताना दिसतात. विद्यार्थी अ, आदिवासी साहित्य वाचताना आपल्याला दिसतात आणि याच पार्श्वभूमीवर समृद्ध आदिवासी साहित्य प्रवाहातील सुरुवातीच्या पिढीतील अतिशय महत्त्वाच्या लेखिका ज्या आहेत त्या उषा किरण आत्राम यांच्या बाजा या कथेचा आपण या ठिकाणी विचार करीत आहोत. तर ही जी कथा आहे ती उषा किरण दादाजी आत्राम यांची कथा आहे. त्यांचा परिचय आपल्याला लेखकाचा जो परिचय आहे तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिगत माहिती काय, व्यक्तिगत परिचय करून घेणं गरजेचं आहे. 28 एप्रिल 1954 रोजी भद्रावती तालुक्यामध्ये नंदोरी येथे त्यांचा जन्म झाला. जुन्या पिढीतील पहिल्या व महत्त्वाच्या आदिवासी साहित्यिक आहेत आणि राजपत्रित अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून 2012 साली त्या निवृत्त झालेल्या आहेत. सध्या कचारगड जिल्हा गोंदिया येथे आदिवासी भाषा संशोधक केंद्राच्या संचालिका म्हणून काम करतायत. लहानपणी त्यांना कॅन्सर सारखा आजार झाला आणि या आजारावर मात करीत मृत्यूवर विजय मिळवणारी ही लेखिका आहे. संघर्ष करीत झालेली जडणघडण आपल्याला दिसते. दुसरा परिचय त्यांचा साहित्याचा आपल्याला करून देणं यथोचित ठरेल. कथा, कविता व वैचारिक साहित्य या प्रकारात प्रामुख्याने त्यांनी लेखन केलेलं आहे. गौंडी,
मराठी व हिंदी भाषेतून साहित्य निर्मिती केली आहे. काही कविता उर्दू भाषेत प्रकाशित झालेल्या आहेत. जय ग रानात झेंडूचे फूल माझ्या कानात ही पहिली कविता 3ऱ्या इयत्तेत असताना त्यांनी लिहिली, म्हणजे 3री पासून त्या कविता लिहित आहेत. कथासंग्रह त्यांनी 2 लिहिलेले आहेत. अहेर 1998 मध्ये आणि शिकार फत्ते झाली 2019 मध्ये. आपण जी कथा अभ्यासतो आहोत ती बाजा कथा ही अहेर या कथासंग्रहातूनच घेतलेली आपल्याला दिसते. कविता संग्रहही 2 लिहिलेले आहेत. मोटारीन आणि लेखनाच्या तलवारी या नावाने ते प्रसिद्ध आहेत. बालकांसाठी बालगीत संग्रह एक झोका आनंदाचा हा त्यांनी लिहिलाय. चरित्र ग्रंथ गोंडवन की महान वीरांगना नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये 15 विद्यार्थी विविध विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्यावर संशोधन करीत आहेत. तर असा हा साहित्यिक परिचय आपल्याला या ठिकाणी त्यांचा करून देता येतो. तर पुरस्कार आणि उल्लेखनीय कार्य काय आहे त्याचाही विचार करणं गरजेचं ठरतं. एक झोका आनंदाचा ह्या बालगीत संग्रहात उत्कृष्ट बाल वाङ्मय निर्मितीसाठी वाघो मायदेव, जीवनमित्र, बाबूराव बागुल व सरोजिनी नायडू असे 4 पुरस्कार त्यांना मिळाले. एकूण साहित्यास 25 ते 30 पुरस्कार मिळालेले आहेत. 9व्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. विविध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. गोंडी भाषेला केंद्र शासनाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न उषा किरण आत्राम यांनी केलेले आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे त्यांचा व्यक्तिगत, साहित्यिक आणि इतर उल्लेखनीय गोष्टींच्या आधारे आपल्याला परिचय करून देतात. आता बाजा कथेचं कथानक काय आहे? शेवटी कथेमध्ये कथानक अतिशय महत्त्वाचं असतं. कथानक पात्र अतिशय महत्त्वाचे असतात. तर कथानक काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. तर उषा किरण आत्राम यांची बाजा ही कथा त्यांच्या अहेर या कथासंग्रहातली आहे. प्रस्तुत कथेत काय विषय आहे तर वेट बिगारी सारख्या अनिष्ट व जीवघेण्या प्रथेचं उच्चाटन करण्याचं काम या कथेतून केलेलं आहे. जन्मताच मुका असलेला बाजा, मुका म्हणजे त्याला बोलता येत नाही. इथं प्रतीक बघा कसं वापरलेलं आहे. जन्मताच मुका असलेला बाजा रामय्या सावकाराकडे बिगार म्हणून काम करीत असे. त्याच्या आई वडील आजी आजोबा यांनी आयुष्यभर सावकाराकडे वेठबिगारी केली, पण सावकाराचं कर्ज त्यांच्याकडून न फिटल्याने बाजा आणि त्याची बायको लक्ष्मी आता सावकाराकडे राबताय. ही परंपरा चालत आलेली आहे. शेतातील घरातील सर्व कामे सावकार बाजाकडून बैलासारखी कामं करून घेतो. तरी तो बाजाला चांगली वागणूक देतो का तर नाही. पुरेसं खायला देत नाही. एकदा तर काय झालं, पावसाळ्यामध्ये धान शेतीचं काम सुरू असताना चिखल करण्याच्या वेळी अचानक एक हल्या आजारी पडून मेल्यामुळे, म्हणजे भाताची शेती आपण जेव्हा तयार करतो त्यावेळेला चिखल करताना हल्या मेला आणि दुसऱ्या हल्याऐवजी बाजाला अवत्याला जुंपलं. दिवसभर बैलासारखे आवत ओढून बाजाला असह्य वेदना होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला नांगर ओढायला जमणार नाही असे हातवारे करून बाजा सावकाराला समजावण्याचा प्रयत्न करतो. यावर नवा हल्या येईपर्यंत आणि शेतीतील रोवणे म्हणजे आवणी होईपर्यंत, लावणी होईपर्यंत बाजानेच नांगर ओढायचा आणि यासाठी तो नाही म्हणाला तर चाबकाने फोडून काढण्याबरोबरच बाजारात विकून टाकण्याची धमकी सुद्धा हा मुजोर सावकार त्या ठिकाणी त्याला देतो. तर परिस्थितीने हातबल झालेला आहे बाजा. 8-10 दिवस मोठ्या बळानं तो नांगर ओढतो. पावसात भिजल्यामुळे त्याला ताप येतो. त्यामुळे तो कामाला जात नाही आणि वडिलांची अशी अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्याऐवजी मुलगा पेंटा कामाला जायला तयार होतो. पेंटाला वाटतं की आपण जावं कामाला, पण बाजा व लक्ष्मी त्याला विरोध करतात. त्याच वेळी पातीचा बैल जसा मेढाच्या भोवती गोल-गोल फिरत राहतो, पात मध्यभागी असते आणि आजूबाजूला तो बैल फिरत असतो, तसंच ते वेठबिगारीचं चाक असंच फिरत राहील आणि त्याला कुठे खंडित करता येणार नाही असं त्या ठिकाणी वाटतं आणि आमच्या पिढ्यानपिढ्या ज्या आहेत त्या या सावकाराकडे कामाला जातील असा विचार बाजाच्या मनात येतो आणि त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. सावकाराच्या जुलूमशाहीला वैतागून 2-3 वेळा तो पळूनही जातो. तेव्हा सावकार त्याला शोधून मरेपर्यंत मारतो. पळून गेलेल्या बिगारास दुसरे सावकार कामाला घेत नाही, कारण या सावकारांची युनियन संघटना असते आणि उलट त्याच्या मूळ मालकास ते निरोप देतात. त्याला बैलासारखं मारलं जातं आणि किंवा दुसऱ्या सावकाराला 400-500 रुपयामध्ये विकलं जातं. गुलामाचीच प्रथा या सावकारांमध्ये चालत आलेली आपल्याला दिसते आणि या वेठबिगारीमुळे त्यांचा नाविलाज होई बाजाचं कुटुंबही असेच सावकाराच्या जाळ्यात अडकलेलं होतं. त्याच्यातून बाहेर निघायचा मार्ग त्यांना सापडत नाही. बाजा कामावर येत नाही म्हणून सावकार त्याच्या घरी जाऊन त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो. यावेळी बाजाचा मुलगा पेंटा सावकाराला विरोध करीत बरे वाईट बोलतो आणि रानात पळून जातो. घरात अन्नाचा कण नसल्यामुळे सावकाराची माफी मागून थोडेफार धान्य मागून आणायचे म्हणून बाजा सावकाराकडे जातो.
पेंटाने केलेल्या अपमानाने आधीच तो सावकार अतिशय चिडलेला असतो आणि मग आजारी असलेल्या बाजाला तो मारतो. या मारहाणीमध्ये बाजाचा मृत्यू होतो. त्याचे प्रेत डोहात टाकले जाते आणि वडिलांच्या मृत्यूमुळे पेंटा प्रचंड संतापतो. रात्रीच्या शाळेत जातो, लिहायला शिकलेला आहे, वाचायला शिकलेला आहे. अक्षरज्ञानाबरोबर अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते आणि आपल्या समाजातील लोकांना आव्हान करून सावकाराच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठविण्यास तयार करतो. त्यामुळे सर्व तरुण एकत्र येऊन सावकारास बेदम मारहाण करीत पोलिसांच्या हवाली करतात. पुन्हा कधीही वेठबिगारीच्या चक्रात न अडकण्याची शपथ घेतात सगळे आणि अशा प्रकारे मुक्या बाजाचा कधीच न येणारा आवाज पेंटाच्या रूपाने वेठबिगारी बंद करणारा, आपल्या समाज बांधवांवरील अन्याय, अत्याचार व शोषणाविरोधी पेटून उठणारा आवाज या ठिकाणी ठरतो आणि हे जे कथानक आहे हे कथानक या ठिकाणी संपतं. म्हणजे बघा की बाजाचा मुलगा, बाजाला बोलता येत नाही, पण बाजाचा जो मुलगा आहे तो मुलगा मात्र हे जे होणारं शोषण आहे, अत्याचार आहे, तो अत्याचार दूर करण्याचं काम करतो, हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता बाजा कथेमध्ये किती व्यक्तिरेखा महत्त्वाच्या आहेत? तर 4 व्यक्तिरेखा महत्त्वाच्या आहेत. बाजा, लक्ष्मी, पेंटा आणि रामया सावकार. तर बाजा हा आदिवासी समाजातील अशिक्षित, जन्मतः मुका असणारा व्यक्ती आहे. त्याला 4 मुलं आहेत. अत्यंत दारिद्र्यात ते जीवन जगतात. पिढी जात सावकारीचे जू त्यांच्या मानेवर असतं आणि वेठबिगारीमुळे तो सावकाराच्या अनन्वित अत्याचाराचा बळी ठरतो. अत्यंत शोषिक, पडेल ते काम करीत आपल्या कुटुंबासाठी तो सावकाराच्या घरी बैलाप्रमाणे राबतो. वेठबिगारीचं जगणं आपल्या मुलांच्याही वाट्याला येईल का असा विचार करतो तो. बोलता येत नाही त्याला, पण तो विचार करतो आणि कथेत शेवटी त्याचा होणारा मृत्यू वाचकांच्या मनाला चटका लावून जाण्याचं काम. आता दुसरं जे पात्र आहे ते आहे लक्ष्मी. ही बाजाची पत्नी आहे. ती देखील सावकाराच्या घरामध्ये पडेल ते काम करते. आपल्या नवऱ्याची व मुलांची ती खूप काळजी करते. आपल्यावरील कर्ज कधी फिटेल याची तिला चिंता वाटते आणि सावकाराने पदोपदी केलेल्या आपल्या नवऱ्याचा अपमान तिला अजिबात सहन होत नाही. अखेरीस होणारा आपल्या पतीचा मृत्यू तिच्या जिव्हारी लागतो. नवऱ्याच्या मृत्यूने ती हतबल होते. बाजाप्रमाणे ती सुद्धा अशिक्षित आहे आणि सोशिकपणे जगताना आपल्याला दिसते. तर हे दुसरं महत्त्वाचं पात्र या कथेमधलं आहे. तिसरं पात्र म्हणजे पेंटा. पेंटा हा बाजा व लक्ष्मी यांचा मुलगा आहे. या कथेत संघर्षाचं प्रतीक तो ठरतो. आपल्या आईवडिलांची सावकाराकडून होणारी पिळवणूक त्याला बघवत नाही आणि मोठे होऊन सावकाराचा बदला घ्यायचा तो ठरवतो. यावरून त्याचा जिद्दी स्वभाव लक्षात येतो. रात्रीच्या शाळेत शिक्षण घेतल्यामुळे त्याला अन्यायाची जाणीव आहे आणि म्हणून तो तो आपल्या मुक्या बापाला शिव्या देणाऱ्या सावकाराचा प्रतिकार करण्याचं काम करतो. काय म्हणतो तो बघा, की "तू मारून तर पहा. माय-बापाला मारल तसं मले मारतो म्हणशील तर मी ऐकून घेणार नाही. सावकार असेल आपल्या घरचा, साऱ्या लोकांचं रंगत पितो, लुबाडतो, आमच्या रक्तावर पोकलान तू. थांब थांब, मोठा तर होऊ दे, तुले बी म्या घनचक्कर दावीनच थांब." तर अशा प्रकारचा सावकाराला दम देणारा हा जो पेंटा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. तो इशारा त्या सावकाराला देतो आणि अखेरीस तो काय करतो, आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेतो. सावकारी दडपशाही विरुद्ध आवाज उठवण्याचं काम तो करतो आणि सगळ्या गावकऱ्यांना पण तयार करतो. पेंटा हा वेठबिगारीपासून आपल्या बांधवांची मुक्तता करणारा, काळोखाच्या फांदीवरील सूर्यफूल बनण्याचं काम करतो. अतिशय महत्त्वाचं पात्र म्हणजे पेंटा आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता रामय्या सावकार जो या कथेतला विलन आहे, शोषण व्यवस्थेचा प्रतिनिधी आहे. कथेतील रामय्या सावकार हा शोषण व्यवस्थेचा प्रतिनिधी. गरीब व आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा उठवत त्यांची फसवणूक करणारा हा रामय्या सावकार. त्याच्याकडून वाटेल ती कामे करून घेणं आणि पारंपरिक सवयीतून तो बाजासारख्या गरीब व्यक्तीवर निर्दयपणे अत्याचार करत राहतो. त्याच्या या वागण्यातून कथेत त्याचे व्यक्तिमत्व प्रकट होते. तो आपल्या संपत्तीचा तोरा मिरवत जगणारा, स्वार्थी, कामलोभी व मतलबी स्वभावाचा आहे आणि म्हणूनच तर तो बाजासारख्या दरिद्री अवस्थेत जगणाऱ्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेत नाही आणि त्याचा फक्त हवा तसा वापर करून घेतो. बाजाचा बळी घेतानाही तो काही विचार करत नाही. यावरून त्याचं निर्दयी वागणं आणि मुजोरीपणा आपल्या लक्षात येतो. तर ही 4 महत्त्वाची पात्र आहेत आणि या पात्रांच्या माध्यमातून ही कथा उलगडत जाते. याशिवाय जे पात्र आहेत त्याच्यामध्ये ताना, सोना, बाजाचे आई-वडील, म्हातारे आई-वडील जे आहेत ते, फकीरा, राघू, गणबा, हरिकिशन जागो हे सावकाराचे बिगार आहेत. मुखिया म्हणजे त्या गावामधला जो सरपंच आहे, प्रमुख आहे, समाजप्रमुख त्याला मुखिया म्हणतात. संबा, शंकर, बोंगा या काही गौण व्यक्तिरेखा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि प्रत्यक्ष या कथेमध्ये काही आलेल्या व्यक्तिरेखा पण आहेत.
तर अशा ह्या महत्त्वाच्या व्यक्तिकथा आहेत. आपल्याला आता पुढे कथेमध्ये जे घटना आलेल्या आहेत, प्रसंग आलेले आहेत, त्यांचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण अनेक वास्तव घटना या प्रसंगातून माझ्या या कथेचं कथानक आकाराला आलेलं आहे आणि हे प्रसंग व घटना वाचत असताना, अभ्यासत असताना आपल्याला अनेकदा आपलं मन जे आहे ते हिलावून गेल्याशिवाय राहत नाही. कथेतील बहुतेक घटना प्रसंग हे सावकाराच्या शेतात काम करणाऱ्या वेठबिगार बाजाशी संबंधित आहेत आणि त्यातून त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं दर्शन घडतं. उदाहरणार्थ आवताला जुंपल्यावर मुक्या बाजाची काय अवस्था झाली असेल या घटनेचं वर्णन करताना लेखिका म्हणते, उपाशी पोटी बाजाचं पोट खापा गेलेल्या जमिनीसारखे हाडाला चिकटलेले होते. भुकेपायी उपासमार होऊन खंगेला जीव कष्टाला डोंगर धाप लागली तर उचलायला तंबाखूची पूड दाखल नाईलाजाने मानेवर जू घेऊन स्वतः नांगराचा बैल होऊन नांगर ओढू लागला. मांड्यांपर्यंत चिखल, चिखलात मोठ्या मोठ्या जळवा, किडे, गोमा, वरून पाऊस पडत होता आणि विदभर लंगोटी ढुंगणावर होती. सर्वांग वरच्या पावसाने भिजत होते आणि वाळल्या बाभळीच्या खोडाप्रमाणे त्याचे हाडके, शरीर बैलाप्रमाणे कंबर वाकवून मानेवर जू घेऊन दोन्ही हातांनी जुवाचे ओझे पेलत पेलत बैलांच्या बरोबरीने कडक मातीचे ढेकूळ फोडून चिखल तुडवीत होते. पायाखालच्या ओल्या चिखलात काटे मोडायचे, पायाला जळवा चिकटायच्या, आतल्या आत रक्त प्यायच्या, अंगावरती किडे धावायचे, माशा डास चावायच्या, वरून धो-धो पाणी पडत होते. केवळ शरीरातली उष्णता. बाजा नांगर ओढत होता आणि ह्या प्रसंगामध्ये लेखिकेने लिहिलेला हा जो प्रसंग आहे त्याच्यातून बाजाची केविलवाणी अवस्था उभी केलेली आहे. भीतीने अंगावर काटे आणणारे चित्र उषा किरण आत्राम यांनी येथे उभे केलेले आहे. अनेक प्रसंगातून बाजाच्या कुटुंबातील दारिद्र्य चित्रित होते, तर सावकार आणि पेंटा यांच्यातील संघर्षही येथे लेखिकेने उभा केला आहे. बाजाचा खून हा नाट्यपूर्ण प्रसंग या कथेमध्ये आलेला आहे. सावकाराची माफी मागून त्याच्याकडून धान्य मागून आणावे म्हणून जेव्हा बाजा सावकाराकडे गेला, तेव्हा चिडलेल्या सावकाराचे डोळे लाल पिवळे झाले. त्याला त्याने घरात ये म्हणून हाताने खुणावलं. पोटी घराच्या आत एक अंधारी खोली होती. त्यात गव्हाचे पोते, तांदळाचे पोते, तेलाचे पिपे, मिठाचे पोते, धान, मोह गचागच भरून होते. आत लहानशी एकच खिडकी होती. त्यात अंधार गडप होता. त्या खोलीत ना सूर्यप्रकाश यायचा, ना खोलीतला आवाज बाहेर जायचा. बाजाच्या मनात आशेचा फुलोरा फुलला. सावकाराने आत बोलावले तर काही ना काही 2 पायली टाकेलच पदरात या आशेने तो कणत 2-3 खोल्या ओलांडून पोट घरात गेला. सावकाराने खोलीचं दार लावून घेतलं आणि असाच बाजा मनात सरकला. आता मालक मारणार या भीतीने तो कळवळू लागला. सावकाराच्या पाया पडून केविलवाने तोंड करून हॅ 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 कारण त्याला बोलता येत नव्हतं. तो क्षमा मागू लागला, जीवनदान मागू लागला. परंतु मस्तकात चढलेली क्रोधाग्नी ज्वाला अधिक भडकून सावकार वेडा झाला होता. त्याने दणादणा दणादणा 5-6 गुद्दे त्याच्या छातीवर मारले, पोटावर लाथीवर मारले, वाळल्या मुळी सारखे उचलून भाडकन खाली आदळले आणि त्या सरशी गलीत गात्र झालेला जीव पाखरासारखा फडफडला. रक्त नाकातोंडातून टाकलं आणि केविलवाने तोंड पाणी पाणी म्हणून तडफडू लागले. डोळे गरगर फिरून एका क्षणात मुका बाजा कायमचा मुका झाला. असं वर्णन लेखिकेने या ठिकाणी त्याचं केलेलं आहे. याशिवाय अनेक प्रसंग जे आहेत त्या प्रसंगातून लेखिकेने बाजासह सर्व आदिवासी जमातीचे दुःख मांडत कथेला वास्तवतेच्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. कथा वाचताना तुमच्या आपल्या प्रसंग जे आहेत ते लक्षात येतातच. सूड नाट्यातून शोषणमुक्ती असा काहीसा आकार या कथेचा आहे आणि गावात रात्रीची शाळा सुरू झाल्यामुळे पेंटा शिकण्याचा निर्धार करतो व शिक्षणामुळेच त्याच्या मनात अन्यायाविरुद्धचा उद्रेक जागा होतो. शेवटी कथा अन्यायाविरुद्धच्या जागृतीचा संदेश देते. तर निवेदन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि या दृष्टीने येथे आपला बाजा कथेतील निवेदनाचा विचार करावा लागतो. प्रस्तुत कथेचं निवेदन हे तृतीय पुरुषी आहे. निवेदनाची कथन पद्धती ही पारंपरिक स्वरूपाची असून नैसर्गिक कालक्रमानुसार निवेदकाने घटना प्रसंगाची मांडणी केलेली आहे. बाजाचे भावविश्व रेखाटत असताना त्याचे दारिद्र्य व वेठबिगारीचे अत्यंत प्रत्ययकारी असं चित्रण निवेदकाने केलेलं आहे. कथागत निवेदन केलेलं आहे. निवेदनाच्या दरम्यान कथेची केंद्र बदलत असतात. बाजाच्या कुटुंबावर अन्याय करणारा सावकार असेल, सहनशील बाजा असेल आणि विद्रोही स्वभावाचा पेंटा या पात्रांच्या सहसंबंधातून कथा अशी साकार होत जाते. बाजाचा मनातील राग, विचार शोषणातून बाहेर पडण्याची त्याची अपेक्षा इत्यादी बाबी निवेदकाने स्वतःच्या शब्दामध्ये कथन केलेले आहे. उदाहरणार्थ पातीचा बैल जसा मेडाभोवती गोल गोल
फिरतो, तसं वेठबिगारीचं चाक असेच फिरत राहील का आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या जीवावर. तर कथेमधलं हे निवेदन दीर्घ स्वरूपामधलं आहे. वेठबिगारांची स्थिती वर्णन करतं ते. त्यांच्याकडून करून घेतली जाणारी जिकिरीची कामं असतील त्याचं वर्णन करतं आणि पळून गेलेल्या वेठबिगाराचा छळ कसा केला जातो याचं सूक्ष्म चित्रण कथेमध्ये आलेलं आपल्याला दिसतं आणि या संदर्भात वास्तवदर्शी निरीक्षण निवेदकाने मांडलेलं आहे. कथालेखिका स्त्री असून देखील कथेत स्त्री पात्रांना अजिबात वाव दिलेला दिसत नाही. पुरुषकेंद्री निवेदन पद्धतीचा खोल प्रभाव जाणवतो आणि कथेच्या शेवटी निवेदकाने सामाजिक संदेश देत कथेला बोधवादाकडे नेलेलं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे हे निवेदन या कथेमधलं आपल्याला दिसतं. भाषा विचार जर बघितला तर कथालेखिका स्वतः गौंड आदिवासी जमातीतील असल्यामुळे या कथांमधील निवेदन जरी मध्यवर्ती मराठीत असलं तरी गोंडी भाषेतील अनेक शब्द येताना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ गोटूल असेल, मुखिया असेल, तर त्यामुळे कथेला एक वेगळा भास प्राप्त होतो. आदिवासींच्या दैनंदिन बोलीतील शब्दांमुळे कथा अधिक प्रभावी ठरते. लहान लहान वाक्यरचनातून कथा साकार झालेली आहे आणि हा या कथेचा महत्त्वाचा विशेष आहे. जागोजाग निर्माण झालेल्या प्रतिमा सृष्टींमुळे कथेतील भाषा काव्यात्म रूप धारण करताना दिसते. उदाहरणार्थ हृदय पिकल्या पिकासारखे फुटून निघाले, वेठबिगारीचा साप, कर्जाचा डोंगर, भुकेचा काहूर, राक्षसी विळखा इत्यादी. याशिवाय कथेत काही निसर्ग प्रतिमा देखील आलेल्या आहेत. पिके असतील, वनस्पती, रानवनस्पतींचा उल्लेख या कथेमध्ये आलेला आहे. उदाहरणार्थ आवळे, चिंचा, कडू, कांदे, दातवन, काड्या, पिंपळबार, गुंजा, कहे, बाहव्याच्या शेंगा, इंद्रावण, बिब्बे, टेंबरीच्या बिया. तर असे काही शब्द तिथं आलेले आपल्याला दिसतात. निसर्गाच्या प्रतिमा आहेत आणि कथेतील बहुतेक सर्व संवाद हे जर आपण बघितले आदिवासी बोलीत येतात. मुख्य व्यक्तिरेखा बाजा ही मुखी असल्याने त्याच्या कृतीतून निवेदक कथानक पुढे सरकवत राहतो. कथेतील सावकाराच्या तोंडी संवादाची भाषा ही मगरूर आहे, गुरमीची आहे, अधिकारशाहीची भाषा आपल्याला दिसते. तर बाजाच्या कुटुंबियांसह सर्व वेठबिगारांच्या तोंडी येणारे संवाद हे अतिशय शोषणाने त्रस्त झालेले आहेत. अशा प्रकारे बाजा कथेतील भाषा अनेक विषयांनी नटलेली आपल्याला दिसते. तर शीर्षक जे आहे, शीर्षकाची समर्पकता बाजा हे त्याचं नाव आहे आणि ती कथेतील मुख्य व्यक्तिरेखा आहे. बाजा हा जन्मताच मुका असून पिढीजात वेठबिगारीचे जीवन तो जगतो. त्याचे मुकीगेपण हे देखील त्याच्या अत्याचारामध्ये भर घालते आणि ढोलक्याप्रमाणे सावकार कधीही त्याची पाठ वाजवत असतो. असा हा हाडामासाचा बाजा आयुष्यात कधीच वाजला नव्हता. त्याचा सूर आतल्या आत दडपला गेला होता आणि त्याला देखील सावकाराचा खूप राग यायचा. पण तो मुकेपणामुळे आणि परिस्थितीमुळे बोलू शकत नव्हता. या परिस्थितीशी दोन हात करण्यास सज्ज होतो तो बाजाचा मुलगा पेंट. शिक्षणामुळे त्याच्या मनात अन्यायाविरुद्धचा उद्रेक जागा झालेला आहे. मुक्या आवाजाचा कधीच न येणारा आवाज पेंटाच्या रूपाने वेठबिगारी बंद करणारा, लोकांवरील अन्याय व शोषणाविरोधीचा आवाज ठरतो आणि आपल्या बांधवांमध्ये जागृती करून वेठबिगारी संपविण्यात तो यशस्वी होतो. मेलेल्या मुक्या बाजाचा तो आवाज ठरतो. या दृष्टीने कथेचं शीर्षक समर्पक आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता समकालीन कथेमध्ये आपण बाजा कथेचं वेगळेपण जर बघितलं तर काय लक्षात येईल, तर समकालीन मराठी कथा या पाठ्यपुस्तकातील सर्वच कथा समकालीन जीवन व्यवहाराशी नाते सांगणाऱ्या, त्या त्या काळातील मानवी भावभावना, प्रश्न, जीवन जाणीवा यांचे प्रभावी दर्शन या कथांमधून घडतं. असं असलं तरी बाजा ही उषा किरण आत्राम यांची आदिवासी साहित्य प्रवाहातील कथा आपले वेगळेपण सिद्ध करणारी आहे. उषा किरण आत्राम या आदिवासी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीतील महत्त्वाच्या साहित्यिक आहे. बालपणापासून संघर्ष करीत त्यांची जडण झालेली आहे आणि आदिवासींचे हलाखीचे जीवन असेल, सावकार असतील, जमीनदार असतील यांच्याकडून होणारं त्यांचं शोषण, त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार हे सर्व त्यांनी सुरुवातीला अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि याचेच वास्तव चित्र त्यांनी आपल्या लेखनातून मांडलेलं आहे. माझ्या ही कथाही त्याला अपवाद नाही. स्वातंत्र्यानंतरही या देशातील वेठबिगारीची प्रथा संपुष्टात आलेली नाही. शिक्षणापासून वंचित असलेल्या आदिवासीवर अत्याचार केले जातात आणि याचे ज्वलंत दर्शन ही कथा घडविते. बाजाच्या माध्यमातून आदिवासींच्या प्रातिनिधिक अत्याचाराला वाचा फोडताना आदिमांचे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण जीवन, संस्कृती, त्यांची जन्मजात शोषिकता, प्रामाणिकपणा, सामूहिक जीवनशैली, कष्टाळू वृत्ती, भीषण दारिद्र्यात जपलेला आपला स्वाभिमान, याचबरोबर निसर्गाशी असलेले त्यांचं सख्यत्व किंवा नातं, या सर्व बाबी या कथेतून पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. आदिवासी साहित्य निराळे ठरते ते त्यातील निसर्ग जाणीवांमुळे. या निसर्ग जाणीवा बाजा कथेतही व्यक्त झालेल्या आपल्याला दिसतात. हे या कथेचं वेगळेपण आपल्याला सांगता येईल. या निमित्ताने गौंड आदिवासींच्या बोलीभाषेची एक
पुसट ओळख सुद्धा वाचकांना होते. एकूणच एक वेगळ्या अनुभव विश्वाचा प्रत्यय देणारी ही कथा समकालीन कथेमध्ये आहे आणि एक वेगळा बाज ती या ठिकाणी देते. तर अशा प्रकारे आपल्याला या कथेतील घटना, प्रसंग असतील किंवा अ, कथेमधलं कथानक असेल, या सगळ्या दृष्टीने आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. धन्यवाद.